Good morning, dear student. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shego. My subject is pharmacology and toxicology. We are going to discuss here the cardiovascular units, cardiovascular drugs, and that unit contain various chapter like that digitalis and related cardiac glycosides, anti-arrhythmic drugs, anti-hypertensive drugs, vasodilators and anti-anginal drugs, and last is drugs used in atherosclerosis. We have seen in previous lecture about these four lecture. Today we are going to discuss here the new chapter. The name is drugs used in atherosclerosis. The drugs used in atherosclerosis. What is the meaning of atherosclerosis? Atherosclerosis is the disorder that having its a buildup of fat, cholesterol and other substances in and on the artery all. This atherosclerosis is disorder about that it's having a substances are the plug formation in the artery all by using various substances that like fat, cholesterol or other substances are the build up to the artery wall, and that condition called as the atherosclerosis. Introductory part of the atherosclerosis are these hypolipidemic drugs. Drugs used in atherosclerosis, it is also known as hypolipidemic drug. These are the drugs which lower the level of lipids and lipoproteins in blood. हे जे काय ड्रग्स आहेत, ड्रग्स यूज इन ॲथरोस्क्लेरोसिससाठी जे काय ड्रग्स यूज केले आहेत आपण किंवा हायपोलिपिडेमिक जे काही ड्रग्स आहेत, these are the drugs are used to that having lower the level of lipid and lipoproteins in the blood. जे काय ब्लडमध्ये लिपिडचं प्रमाण जास्त झालेलं असेल ते कमी करण्याचं काम ह्या ड्रग्सचं आहे. लिपिड्स किंवा लिपोप्रोटीन्स यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी करण्याचं काम ह्या ड्रग्सचं आहे. दीज आर दी ड्रग्स which lower the level of lipids and lipoproteins in blood. Also, these drugs prevent the narrowing of blood vessels like cerebral and coronary arteries. सेरेब्रल आणि करोनरी आर्टरीजचं नॅरोईंग होण्यापासून, त्या ब्लड व्हेसलचं नॅरोईंग होण्यापासून प्रिव्हेंट करण्याचं कामसुद्धा ह्या ड्रग्सचं आहे. कोणते ड्रग्स? ड्रग्स यूज इन ॲथरोस्क्लेरोसिस. त्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स येतात. त्यामध्ये येतो लिहोस्टॅटिन, सिमहॅस्टॅटिन, निकोटिनिक ॲसिड, कोलेस्टेरॅमाइन, क्लोफिब्रेट असे बरेच ड्रग येतात का ते ड्रग्स प्रिव्हेंट दी नॅरोईंग ऑफ ब्लड व्हेसल्स लाईक सेरेब्रल अँड करोनरी आर्टरीज. आर्टरीज जे आहेत त्यांचं नॅरोईंग होण्यापासून स्टॉप करण्याचं काम ह्या ड्रगचं आहे. देन लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स म्हणजे काय? तर लिपिड्स आणि प्रोटीनचं जे काही कॉम्प्लेक्स तयार होतं आहे दॅट इज कॉल्ड ॲज द लिपोप्रोटीन्स. लिपोप्रोटीन्स मीन्स लिपिड्स अँड प्रोटीन्स फॉर्म अ कॉम्प्लेक्सेस अँड कॉल्ड ॲज द लिपोप्रोटीन्स. अँड धीज लिपोप्रोटीन्स सर्क्युलेट इन ब्लड. हेच लिपोप्रोटीन पूर्ण ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतात. दिस इज द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द ॲथरोस्क्लेरोसिस और हायपोलिपिडेमिक ड्रग्स. देन देर आर द 4 टाईप्स ऑफ लिपोप्रोटीन्स. हे लिपोप्रोटीन पूर्ण ब्लडमध्ये डिस्ट्रीब्यूट होत असतात. तर त्यामध्ये त्याची 4 टाईप्स आहेत. देर आर द 4 टाईप ऑफ लिपोप्रोटीन्स. त्यामध्ये फर्स्ट आहे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. त्या लिपोप्रोटीनची डेन्सिटी लो असल्यामुळे त्याला नाव देण्यात आलं लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. सेकंड आहे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. थर्ड आहे व्हेरी लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. आणि फोर्थ आहे कायलो मायक्रॉन्स. हे 4 प्रकारचे लिपोप्रोटीन्स आहेत. पण यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट आहे फक्त हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. आपल्याला हे इन्क्रीज केल्यानंतर ॲटोमॅटिक लिपोप्रोटीन्स बाकीचे जे काय फॅट्स असेल कोलेस्ट्रॉल असेल ते कमी होईल. म्हणून इन्क्रीजेस दी HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे. बाकीचे 3 लिपोप्रोटीन्स हे महत्त्वाचे
नाहीत, यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस होण्याचे चान्सेस आहेत. पण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस होत नाही. देन नेक्स्ट स्लाइड शो hyperlipoproteinemia. Hyperlipoproteinemia means these are the condition in which the concentration of cholesterol or triglycerides carrying the lipoprotein is increases above the normal, and that condition called as the hyperlipoproteinemia. हायपरलिपोप्रोटीनेमिया म्हणजे काय, तर ही एक अशी कंडिशन आहे की त्यामध्ये कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होऊन कॅरिंग द लिपोप्रोटीन इज इन्क्रीजेस दी अबव नॉर्मल. नॉर्मलपेक्षाही जास्त इन्क्रीजेस यांचं कॉन्सन्ट्रेशन झाले कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराईडचं, त्यामुळे ही कंडिशन क्रिएट होती. दॅट इज द नेम इज दॅट इज हायपरलिपोप्रोटीनेमिया. इन्क्रीजेस इन लिपोप्रोटीन कॅन लिडिंग टू ॲथेरोस्क्लेरोसिस. बघा, जर लिपोप्रोटीन हे जर इन्क्रीजेस झाले बॉडीमध्ये सर्क्युलेट झाले तर इन्क्रीजेस इन लिपोप्रोटीन कॅन लीड टू ॲथेरोस्क्लेरोसिस विच इज अ रिस्क फॅक्टर फॉर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. त्यामुळेच हे ॲथेरोस्क्लेरोसिस झाल्यानंतर रिस्क फॅक्टर ऑफ मायोकार्डियल इन्फ्रॅक्शनसुद्धा होण्याचे चान्सेस आहे. म्हणजेच इन्क्रीजेस द लिपोप्रोटीन्स कॅन लिडिंग टू ॲथेरोस्क्लेरोसिस अँड विच इज अ रिस्क फॅक्टर फॉर मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. HDL म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स इज अ अँटी ॲथ्रोजेनिक ड्रग्स. सो हायर लेव्हल ऑफ HDL प्रिव्हेंट ॲथेरोस्क्लेरोसिस. त्यामुळेच हाय डेन्सिटी लिपिड जे आहेत प्रिव्हेंट दी ॲथेरोस्क्लेरोसिस. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. लोअर लेव्हल ऑफ LDL अँड ट्रायग्लिसराइड्स also has a similar effect. Lower level of LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपिड अँड ट्रायग्लिसराइड्स also having a similar effect. हायपरलिपोप्रोटीनेमिया इज अ ट्रीटेड विथ हायपोलिपिडेमिक ड्रग. जे आता आपल्याला बघायचे आहेत, हे जे काय हायपरलिपोप्रोटीनेमियाची काय कंडिशन आहे इज अ ट्रीटेड बाय विथ हायपोलिपिडेमिक ड्रग्स. सी नेक्स्ट स्लाइड. क्लासिफिकेशन ऑफ drugs used in atherosclerosis. These are the drugs used in the treatment of atherosclerosis condition or treatment of hyperlipoproteinemia condition. So there are the mainly 5 classes of these drugs are used in atherosclerosis. First is HMG coenzyme A reductase inhibitor म्हणजे हायड्रॉक्सी मिथिल ग्लुटारिल कोएन्झाईम ए रिडक्टेज इनहिबिटर. हे जे काय एन्झाईम आहे ह्या एन्झाईमपासून कोलेस्टेरॉलची सिंथेसिस होत असतं. त्यामुळे ह्या असे ड्रग आपण यामध्ये यूज करणार आहोत की ह्या जे काय एन्झाईम आहे जे कोलेस्ट्रॉल तयार करतं आहे किंवा ट्रायग्लिसराईड तयार करतं आहे त्यालाच आपण इनहिबिट करणार आहोत. त्यामुळे ॲटोमॅटिकली लिपिडचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये कमी होईल, कोलेस्ट्रॉलचं कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये कमी होईल. त्यामुळे हा क्लास आपण यूज करत आहोत HMG कोएन्झाईम ए रिडक्टेज इनहिबिटर. मग त्यासाठी कोणकोणते ड्रग्स आहेत की हे एन्झाईम आपल्याला रिड्यूस करायचं किंवा इनहिबिट करायचं, तर त्यासाठी आहेत लिहोस्टॅटिन, सिमव्हॅस्टॅटिन, प्रॅव्हॅस्टॅटिन आणि ॲट्रोव्हॅस्टॅटिन. These are the example of HMG coenzyme reductase enzyme inhibitor. म्हणजेच हायड्रॉक्सी मिथिल ग्लुटारिल कोएन्झाईम ए यांचं इनहिबिशन करण्यासाठी ह्या एक ड्रगचा यूज केला जातो. देन फायब्रिक ॲसिड, सेकंड क्लास फायब्रिक ॲसिड. त्यामध्ये एक्झाम्पल आहेत जेम, फिब्रोसिल, क्लोफिब्रेट, फेनोफिब्रेट आणि बेन्झाफायब्रेट. These are the example of fabric acid class. Then bile acid binding resins. Then class bile acid binding resin. There are example of this class cholestyramine and cholesterol. And then fourth number class is that is antioxidant containing the example that is Probocol. And last is miscellaneous or other agents like the example nicotinic acid and gugulifid. These all drugs are used in the treatment of atherosclerosis condition or and hyperlipoproteinemia condition. So
these are the drugs are used in the treatment of atherosclerosis. So these drugs also known as hypolipidemic drugs. So one by one discuss here these drug. First, HMG coenzyme A reductase inhibitors. Hydroxymethyl glutaryl coenzyme A means HMG coenzyme A is the rate controlling enzyme in the biosynthesis of cholesterol. हे जे काही एन्झाईम आहे ते यूज केले जातं फॉर द सिंथेसिस ऑफ cholesterol. So statins competitively inhibit the enzyme HMG coenzyme A. ह्या क्लासमधले जे काही ड्रग्स आहेत त्यांना स्टॅटिन ड्रग्स म्हटलं जातं. म्हणजे स्टॅटिन ड्रग काय करतात, त्यासोबत कॉम्पिटिशन करतात. स्टॅटिन ड्रग्स कॉम्पिटेटिव्हली इनहिबिट द एन्झाईम HMG coenzyme A. So they lower the plasma level of LDL, cholesterol and triglycerides. त्यामुळेच काय होतंय तर प्लाझ्मा लेवल म्हणजे ब्लडमधले जी काय लेवल आहे लो डेन्सिटी लिपिडची, कोलेस्टेरॉलची आणि ट्रायग्लिसराईडची ही कमी होते. आणि त्यामध्ये द कॉन्सन्ट्रेशन ऑफ HDL कोलेस्टेरॉल प्रोटेक्टिव्ह लिपोप्रोटीन इन्क्रीजेस बाय 10%. तो ड्रग दिल्यानंतर ॲटोमॅटिकली हाय डेन्सिटी लिपोप्रोटीनची कॉन्सन्ट्रेशन 10%ने इन्क्रीज होते. अँड these statin drugs are only orally effective. So these HMG coenzyme A reductase inhibitor drugs are or statin drugs are only orally administration. See next slide. Adverse effect of these HMG coenzyme A reductase inhibitor. First is GI disturbances like that nausea and vomiting, then headache and insomnia, loss of sleep, then rashes and angioedema. Angioedema means painless under the skin by using various allergy medications. Angioedema means painless under the skin. Muscle pain due to muscular tenderness and myopathy. Myopathy, these are also having its disease of the muscle fibers do not function properly. This myopathy also having a disease, it related to the muscle and the muscle fibers do not function properly, called as the myopathy, and this is the adverse effect of the HMG coenzyme A reductase inhibitor drugs or statin drugs. See next slide. Fibric acid second class, it is also known as a fibrates. Mechanism of fibrates. आता फायब्रेट जे काय ड्रग्स आहेत ते नेमके काय करतात, त्यांचं मेकॅनिझम कसं आहे तर फायब्रेट्स इन्क्रीजेस द ॲक्टिव्हिटी ऑफ लिपोप्रोटीन लिपेज अँड विच डिग्रेडेड VLDL म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपिडचं जी काय ॲक्टिव्हिटी आहे ती ते डिग्रेड करतात. अँड धीज लोअर द लेवल ऑफ ट्रायग्लिसराईड. आणि त्यामुळेच काय होईल बॉडीमध्ये किंवा प्लाझ्मा लेवलमध्ये किंवा ब्लडमध्ये जी काही ट्रायग्लिसराईड आहे त्याची लेवल कमी होईल. दॅट इज द मेकॅनिझम ऑफ फायब्रिक ॲसिड. म्हणजे फायब्रिक ॲसिड किंवा फायब्रेट्समध्ये जे काही ड्रग्स आहेत फॉर एक्झाम्पल क्लोफिब्रेट असेल किंवा फेनोफिब्रेट असेल, हे जे काही ड्रग्स आहेत ते काय करतात तर VLDLला डिग्रेड करतात. म्हणजे व्हेरी लो डेन्सिटी लिपिड जे आहे त्यांना डिग्रेड करण्याचं काम ह्या फायब्रिक ॲसिड किंवा क्लोफिब्रेटचं ड्रगचं आहे. त्यामुळे काय होईल जी काय प्लाझ्मा लेवल आहे किंवा ब्लडमध्ये ट्रायग्लिसराईडची जी काही लेवल इन्क्रीज झाली असेल ते डिक्रीज होण्याचं काम किंवा लोअरिंग लेवल ऑफ द ट्रायग्लिसराईड होण्याचं काम हे ड्रग्स केले जातात. ऑल्सो याचं सेकंड मेकॅनिझम आहे ते ऑल्सो इन्क्रीजेस दी HDL. ह्या फायब्रिक ॲसिडमुळं HDL जे काही लिपिड्स आहेत म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स यांचे कॉन्सन्ट्रेशन बॉडीमध्ये इन्क्रीज केले जातं. आणि अजून एक मेकॅनिझम आहे त्यांचं ह्या फायब्रिक ॲसिड ड्रगचं, तर ते ऑल्सो इनहिबिट दी कॉग्युलेशन अँड प्रमोट द थ्रोम्बोलायसिस अँड विच इज अ बेनिफिशियल. जर कॉग्युलेशन बॉडीमध्ये होत असेल तर ते इनहिबिट करण्याचे काम किंवा थ्रोम्बोलायसिस प्रमोट करण्याचे कामसुद्धा हे फायब्रिक ॲसिड ड्रग करत असतात. सो सी नेक्स्ट स्लाइड और नेक्स्ट पॉइंट. ॲडवर्स इफेक्ट ऑफ दिस फायब्रिक ॲसिड और फायब्रेट्स ड्रग GI upset, skin rashes and headache. Then myositis. Myositis means inflammation of the muscle cramp and blur vision. Then rhabdomyolysis. Rhabdomyolysis means
Rhabdomyolysis means it's a breakdown of the muscle tissue that releasing a damaging of a protein into the blood. म्हणजे रॅब्डोमायोलायसिस इन पेशंट विथ रेनल फेल्युअर, जे काय रेनल फेल्युअर जे पेशंट असेल त्यामध्ये रॅब्डोमायोलायसिस होतं. बिकॉज रॅब्डोमायोलायसिस मीन्स ब्रेकडाऊन ऑफ द मसल टिश्यू अँड दॅट रिलीजिंग अ डॅमेजिंग प्रोटीन इन टू दी blood, and so that condition called as the rhabdomyolysis, and this occurring in the patient with renal failure. This is the adverse effect of the fibric acids or fibrates drugs, like that name is a clofebrate. Then third class, bile acid binding resin. Bile acids are required for intestinal absorption of cholesterol. Bile acid का महत्त्वाचं आहे? इट्स रिक्वायर्ड फॉर intestinal absorption of cholesterol. पण बाईल ॲसिड बाइंडिंग रेजिन्स आर नॉट ॲब्सॉर्ब. हे जे का बाईल ॲसिड्स आहेत ते रेजिन्स ते ॲब्सॉर्ब होत नाही आहेत, फक्त कोलेस्ट्रॉलचं ॲब्सॉर्प्शन करण्यासाठी ॲज अ कॅरियर म्हणून यांना यूज केले जातं. दे बाइंड बाईल ॲसिड इन द इंटेस्टाईन अँड इन्क्रीजेस देअर एक्सक्रिशन. हे जे काय बाईल ॲसिड आहे, बाइंड द बाईल ॲसिड इन द इंटेस्टाईन अँड इन्क्रीजेस, त्याच्यामुळे त्याचं एक्सक्रिशन काय होईल? इन्क्रीजेस होणार आहे. अँड दस दे डिक्रीजेस दी प्लाझ्मा लेवल ऑफ कोलेस्टेरॉल अँड LDL. म्हणजे यांचं एक्सक्रिशन केल्यामुळे ॲटोमॅटिक प्लाझ्मा लेवलमधले जी काय लेवल आहे ते डिक्रीजेस होईल, कारण की कोलेस्टेरॉल आणि LDLचं काय होईल? एक्सक्रिशन होईल. अँड दे ऑल्सो बाइंड टू फॅट सोल्युबल विटॅमिन अँड प्रिव्हेंट देअर ॲब्सॉर्प्शन. हे जे काय बाईल ॲसिड्स आहेत हे बाइंडिंग टू दॅट फॅट सोल्युबल विटॅमिन अँड दॅट हॅविंग प्रिव्हेंट दी ॲब्सॉर्प्शन. दे आर अनप्लिजंट टू टेक कॉजेस GI अपसेट अँड कन्स्टिपेशन. ज्यावेळेस आपण हे ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन करू त्यावेळेस हे अनप्लिजंट आहे. दॅट हॅविंग प्रोड्यूस दी GI अपसेट, नॉसिया अँड वॉमिटिंग अँड कॉन्स्टिपेशन आर दी प्रोड्यूस. दिस बाईल ॲसिड बाइंडिंग रेझिनमध्ये कोणतं एक्झाम्पल आहे तर कोलेस्टेरामाइन आणि कोलेस्टेपॉल. दिज आर द एक्झाम्पल ऑफ बाईल ॲसिड बाइंडिंग रेझिन्स. धीज बाईल ॲसिड बाइंडिंग रेझिन्समुळे काय होणार आहे तर ह्या कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसराईड किंवा लो डेन्सिटी लिपिडचं एक्सक्रिशन होण्यासाठी एक्सक्रिशन यांचं फास्ट होणार आहे. त्या एक्सक्रिशन जर फास्ट झालं तर प्लाझ्मा लेवल त्यांची कमी होईल आणि त्यामुळे ॲथेरोस्क्लेरोसिस हा डिसीज होणार नाही. त्यासाठी हे ड्रग्स आपण यूज केले जातात. शो नेक्स्ट स्लाइड. अँटीऑक्सिडंट क्लास प्रोबुकॉल. फॉर द एक्झाम्पल ऑफ दिस अँटीऑक्सिडंट ड्रग प्रोबुकॉल. दिस प्रोबुकॉल इट्स हॅविंग लोअर दी LDL अँड HDL कोलेस्ट्रॉल. प्रोबुकॉल काय करतो आहे? लो डेन्सिटी लिपिड आणि हाय डेन्सिटी लिपिड दोन्हींनाही ह्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचं काम ह्या प्रोबुकॉल ड्रगचं आहे. ऑल्सो इट हॅज अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. दिस प्रोबुकॉल ड्रग शोज दी अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज. सी नेक्स्ट स्लाइड. मिसॅलिनियस क्लास. These are the next class and last class of the atherosclerosis. Drugs are used in atherosclerosis or other agent to treatment of the atherosclerosis or hyperlipoproteinemia. Example is nicotinic acid. It is the B group of vitamin which is a large dose. निकोटिनिक ॲसिड हा काय एक बी ग्रुपचा विटॅमिन आहे. बी ग्रुप ऑफ विटॅमिन विच इन लार्ज डोसेस. म्हणजे नेमकी हा निकोटिनिक ॲसिड काय काम करतं आहे तर इनहिबिट द ट्रायग्लिसराईड सिंथेसिस. जे काही ट्रायग्लिसराईड्स आहे किंवा लिपिड्स आहे त्यांचं जे काही सिंथेसिस ते आहे ते कमी करण्याचं काम हे निकोटिनिक ॲसिड करते. देन डिक्रीजेस दी VLDL प्रोडक्शन. म्हणजेच व्हेरी लो डेन्सिटी लिपिड जे आहेत त्यांचं प्रोडक्शन डिक्रीजेस करण्याचं कामसुद्धा निकोटिनिक ॲसिड करतात. देन डिक्रीजेस दी LDL म्हणजे डिक्रीजेस दी लो डेन्सिटी लिपिड, त्यांचं जे काय प्रोडक्शन होतं तेही कमी करण्याचं काम निकोटिनिक ॲसिड करते. त्यामुळे प्लाझ्मा लेवलमध्ये त्यांचे जे काय आहे ते इनहिबिट होईल त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि इन्क्रीजेस दी HDL कॉन्सन्ट्रेशन. जे काय हाय डेन्सिटी लिपिड आहेत ते इन्क्रीजेस करण्याचं कामसुद्धा ह्या निकोटिनिक ॲसिडचं आहे. अशा प्रकारे हे निकोटिनिक ॲसिड काम करतं आहे. Then last slide show adverse effect of this nicotinic acid: dysphagia, flushing, pigmentation and dryness of the skin. And second example of other agent in the to treatment of atherosclerosis, it is a gugu lipid. It is obtained from gum gugul.
These gugulipid having lower the plasma cholesterol and triglycerides. It lowers the plasma cholesterol and triglyceride, and diarrhea is the adverse effect of this gugulipid. These all drug nicotinic acid, gugulipid are the treatment of the obesity condition also. It's having decreases the cholesterol level and triglyceride level in the body. So these all drugs are used in the treatment of atherosclerosis or hyperlipoproteinemia condition all over. I hope you understand. Thank you so much.